ऑटोकॅडमध्ये आपल्याला सॉलिड ड्रॉइंग काढायची आहे. त्यासाठी ही एक ड्रॉइंग आहे आपल्याकडे. या ड्रॉइंगचा फ्रंट व्ह्यू हा 2D मध्ये आपण ड्रॉ करणार आहे आणि नंतर त्याला सॉलिडमध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर इथं बघा टॉप जे लिहिलेलं आहे इथं आपल्याला क्लिक करून इथं फ्रंटवरती क्लिक करायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला आपली जी ड्रॉइंग आहे त्याचा फ्रंट व्ह्यू आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे. तर बघा इथं एक सर्कल आपल्याला दिसत आहे ज्याचं डायमीटर आपल्याला 27 दिलेलं आहे. तर आपण सर्कल जे आहे ड्रॉ मेनूमधून घेणार आहोत आणि त्यानंतर 27 डायमीटरचं एक सर्कल ड्रॉ करणार आहोत. नंतर सेम सर्कल आपल्याला लेफ्ट साईडला सुद्धा ड्रॉ करायचं आहे. तर त्यासाठी आपण परत ड्रॉ न करता याच सर्कलला कॉपी करणार आहोत. तर कॉपी किती करायचं आहे ते सुद्धा आपल्याला ड्रॉइंगमध्ये दिलेलं आहे. तर 40 mm डिस्टन्स आपल्याला ड्रॉइंगमध्ये दिसत आहे. तर 40 mm डिस्टन्सवरती आपल्याला नेक्स्ट जे सर्कल आहे ते आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इथं बघा इथं 40 mm जे डायमेन्शन आहे ते आपल्याला ड्रॉइंगमध्ये दिलेलं आहे. तर मग आपण त्याला ड्रॉ केलेलं आहे 40 mm डिस्टन्सवरती. आणि नंतर आपल्याला याला टँजंट लाईन आपल्याला ड्रॉ करायचे आहे. तर टँजंट लाईन समजण्यासाठी इथं बघा हे जे नोटेशन दिलेलं आहे ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये, तर यामधलं इंटरसेक्शन टँजंट हे जे आहे हे आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे. नंतर लाईन सिलेक्ट केल्यानंतर बघा इथून आपल्याला एक सेंटर लाईन दिसते. त्या सेंटर लाईनवरती आपल्याला सर्कलच्या आउटर साईडला क्लिक करायचं आहे. टँजंट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. सेम टँजंट लाईन आपल्याला नेक्स्ट स्लाईड जे आहे नेक्स्ट साईडमध्ये सुद्धा ड्रॉ करायची आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्ही लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. नंतर जे एक्स्ट्रा सर्कल आहे ते आपल्याला ट्रिम करून घ्यायचं आहे. ट्रिम कमांड सिलेक्ट करून आपण ते ट्रिम करून घेतलं. नंतर बघा ही जे डायग्राम आहे या डायग्राममध्येच सेकंड आपल्याला एक सर्कल दिसत आहे बाहेरचं, ज्याचं रेडियस दिलेली आहे आपल्याला 25, म्हणजे डायमीटर याचं येईल 50. तर आपल्याला इथं R25चं सर्कल ड्रॉ करायचं आहे. तर सेम आपण परत सर्कल इथं सिलेक्ट करणार. सेंटर पॉईंटवरती क्लिक करून आपल्याला R जो आहे रेडियस 25 यावरती पुट करायचं आहे. 25 पुट केल्यानंतर हे सर्कल आपलं इथं ड्रॉ झालेलं राहील. आता नेक्स्ट आपल्याला जे बेस लाईन आहे ती लाईन ड्रॉ करायची आहे, जी या सर्कलच्या सेंटरपासून 40 + 45 म्हणजेच टोटल 85 एवढ्या डिस्टन्सवरती लाईन ड्रॉ केलेली आहे. ते आपण डायमेन्शन इथं बघू शकतो. 40 + 45 म्हणजे 85 ची लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर मग आपण लाईन सिलेक्ट करणार आणि हे जे मोठं सर्कल आहे याला टँजंट लाईन आपल्याला हॉरिझॉन्टल ड्रॉ करायची आहे आणि 85 डायमेन्शन त्याला द्यायचं आहे. बघा 85 डायमेन्शन दिल्यानंतर तिथून वरती आपल्याला एक छोटं सर्कल दिसत आहे. ज्या छोट्या सर्कलचं जे सेंटर आहे ते एक्झॅक्ट 25 रेडियसचं जे सर्कल होतं त्याच्या सेंटर लाईनवरती आहे. म्हणजेच हे सर्कल जे आहे हे बेसलाईनपासून 25 डिस्टन्सवरती आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर मग आपण व्हर्टिकल स्ट्रेट लाईन जे आहे 90 डिग्रीमध्ये 25 डायमेन्शनवरती ड्रॉ करणार. नंतर तिथं आपल्याला एक सर्कल काढायचं आहे. ज्या सर्कलचं फाय जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. फाय जो दिलेला आहे तो 12.5 आपण बॉटमला बघू शकतो. तर तिथं 12.5 आपल्याला हा त्याचा फाय दिलेला आहे, डायमीटर दिलेला आहे. मग आपण नेक्स्ट जे आहे ते परत सर्कलवरती क्लिक करणार आहोत आणि इथं क्लिक केल्यानंतर आपण त्यामध्ये डी पुट करणार आहोत. डी मीन्स डायमीटर आणि डायमीटर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये 12.5. तर 12.5चं डायमीटर ड्रॉ केल्यानंतर हे सर्कल जे आहे ते आपलं कंप्लीट होणार. नेक्स्ट आपल्याला राऊंड दिसत आहे आउटसाईडला. तर तो जो राऊंड आहे तो रेडियस 25चा राऊंड आहे. तर सेम आपण सर्कलवरती क्लिक करणार आहोत आणि नंतर परत इथं एक सर्कल ड्रॉ करणार आहोत. तर हे जे सर्कल आहे आपल्याला 25 रेडियसचं ड्रॉ करायचं आहे. तर इथपर्यंत आपण ड्रॉइंग जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. आता नेक्स्ट जे आहे तर ड्रॉइंगमध्ये बघा एक सेंटर लाईन आपल्याला दिसत आहे आणि सेंटर लाईनपासून एक 15 डिग्रीचं जे अँगल आहे आपल्याला यामध्ये दिसत आहे. म्हणजे याचा जो सेंटर आहे
नेक्स्ट ड्रॉइंगचा तो 15 डिग्रीवरती आहे, त्यामध्ये अँगल आहे. तर मग त्यासाठी आपण पहिले 15 डिग्रीची एक लाईन ड्रॉ करणार आहोत. तर ती करण्यासाठी बघा 90 डिग्री प्लस 15 डिग्री म्हणजेच 105 डिग्रीची एक लाईन जी आहे ते आपल्याला इथं ड्रॉ करायची आहे. म्हणजेच 15 डिग्री आपल्याला तिथं शो नाही झालं तर आपण 90 प्लस 15 म्हणजेच 105 हे डायमेन्शन आपण तिथं बघू शकतो. बघा अँगलमध्ये इथं आपल्याला ते दिसत आहे. तर त्याचं डायमेन्शन 48 आपल्याला दिलेलं आहे. तर 48ची लाईन आपण त्या अँगलमध्ये ड्रॉ केलेली आहे. आता सेम लाईन आपल्याला साईडला पण ड्रॉ करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे 48 लेंथवाली, यालाच आपल्याला काय करायचं आहे तर ऑफसेट करायचं आहे. तर ऑफसेट करण्यासाठी आपण सेम लाईन जी आहे त्या लाईनला सिलेक्ट करतो आणि ऑफसेट कमांडवरती क्लिक करून त्या लाईनला ज्या साईडला आपल्याला ऑफसेट करायचं आहे त्या साईडला आपण त्याला ऑफसेट आपण करू शकतो. तर ही लाईन आपण सिलेक्ट केली आणि तिला ऑफसेट करत आहोत आपण लेफ्ट साईडला, आणि त्याचं डिस्टन्स जे आहे ते आपल्याला इथं दिसत आहे 25 एवढं डिस्टन्स आहे लेफ्ट साईडला. तर मग लेफ्ट साईडला आपण त्या लाईनला ऑफसेट करणार आहोत. इथं बघून घ्या, इथं या साईडला राईट साईडला आहे 20 डिस्टन्स आणि लेफ्ट साईडला आहे 25. ओके. तर लेफ्ट साईडला आपल्याला ही लाईन घ्यायची आहे ऑफसेट करून 25 डायमेन्शन एवढी 25 पुट करणार आपण, आणि इथं सेम लाईन आपली ड्रॉ झालेली आहे. नेक्स्ट अपोजिट साईडला म्हणजे राईट साईडला आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. ती पण ऑफसेट आहे, पण ती 20 डायमेन्शन त्याचं आहे. तर आपण 20 डायमेन्शनवरती ती लाईन ऑफसेट केलेली आहे. तर आता ह्या ज्या लाईन आपण ड्रॉ केलेलं आहे याला आपण कनेक्ट करून घेऊ, आणि कनेक्ट केल्यानंतर जे एक्स्ट्रा लाईन्स वगैरे आहेत ते आपल्याला इथून काढून टाकायचे आहेत. म्हणजे आपण त्याला इथून ट्रिम करू शकतो. तर त्यासाठी आपण इथं ड्रॉइंगमध्ये इथं बघणार आहोत की या लाईनचा एक आर्क यामध्ये दिलेला आहे. तर आर्क घेण्यासाठी स्टार्ट एंड आणि नंतर एंड पॉईंट नंतर आपल्याला त्याचा आर्कचं डायमेन्शन टाकायचं आहे. तर 2 एंड आपण सिलेक्ट केले आणि यामध्ये आपल्याला R100 जे आहे ते पुट करायचं आहे, रेडियस 100. तर अशा प्रकारे आर्क आपण ड्रॉ केलेला आहे. आर्क काढल्यानंतर आता आपण एक्स्ट्रा लाईन ज्या आहेत त्या ट्रिम करून घेणार आहोत. ज्या आपल्याला यामध्ये डायग्राममध्ये यूज ज्या लाईनचा नाही आहे ते आपण ट्रिम कमांडने त्याला सिलेक्ट करून त्या इथून रिमूव्ह करून घेऊ. अशा प्रकारे आपण यामध्ये ज्या एक्स्ट्रा लाईन्स होत्या त्या इथून ट्रिम करून घेतलेल्या आहे. नेक्स्ट आपल्याला डायग्राममध्ये एक टॉपला एक आणखी एक ड्रॉइंग दिसत आहे. तर ती ड्रॉइंग आपल्याला काढायची आहे, ज्यामध्ये आपल्याला जी लाईन आहे लाईनची हाईट आपल्याला 35 दिसत आहे आणि त्याच्या सेंटरला एक सर्कल पण आहे. तर 35 हाईटची लाईन जी आहे ती आपल्याला यामध्ये ड्रॉ करायची आहे. $35 डिस्टन्सवरती एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, ज्याचा सेम अँगल आपल्याला घ्यायचा आहे 105 डिग्री. तर 35 mm ची एक लाईन आपण इथं ड्रॉ केलेली आहे. आणि डायग्राममध्ये आपण बघू शकतो की R20चा आपल्याला एक आउटर सर्कल दिसत आहे. तर R20 सर्कल म्हणजेच जर डायमीटर बघितलं आपण तर 40, म्हणजेच टोटल डिस्टन्स जे आहे ते 40 आहे. म्हणून सेम लाईन आपण काय करणार आहोत, तिला आपण 40 डायमेन्शनवरती ऑफसेट करणार आहोत. तर ही जी लाईन आहे आपण जे 35ची लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनला आपण सिलेक्ट करणार आणि त्या लाईनला आपण ऑफसेट करणार. ऑफसेट आपल्याला करायचं आहे ते 40 डिस्टन्सवरती. तर अगोदर एक लाईन जी आहे ती आपण ऑफसेट केली होती 20 mm वरती. तर 20 mm हे जे आहे हे सेंटर आहे आपल्या ड्रॉइंगचं, आणि तिथून 20 म्हणजे टोटल 40 डिस्टन्सच्या बरोबर लाईन आपल्या ड्रॉ झालेल्या आहेत.
तर आता आपण जे सर्कल आहे ते सर्कल ड्रॉ करणार आहे सेंटर लाईनवरती. तर त्यासाठी जसं आपण अगोदर सर्कल ड्रॉ केलेलं होतं त्याप्रमाणे आपल्याला जे सर्कल आहे ते सर्कल सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर सेंटरवरती त्याला ड्रॉ करायचं आहे. तर हे जे सर्कल आहे याचं फाय जो आहे तो दिलेला आपल्याला 16 म्हणजे डायमीटर आहे 16. तर आपण इथून सर्कल सिलेक्ट करणार आणि सेंटर लाईनवरती इथं ड्रॉ करणार. तर याचं आपल्याला डायमीटर टाकायचं आहे म्हणून आपण पहिले डी पुट करणार, डी फॉर डायमीटर, आणि इंटर करून परत आपण त्याला 16 त्यावरती पुट करणार. तर स्मॉल सर्कल ड्रॉ झालेलं आहे. आता आपण आउटर सर्कल जे आहे ते ड्रॉ करणार आहोत आणि त्याची रेडियस जी आहे ती आपल्याला 20 दिलेली आहे. तर 20 पुट करून आपण त्याला ड्रॉ करून घेऊ. नंतर एक्स्ट्रा लाईन जे आहेत ते आपल्याला ट्रिम कमांड यूज करून ट्रिम करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जो फ्रंट व्ह्यू आहे तो या डायग्रामचा आपण इथं ड्रॉ केलेला आहे. आता हा जो फ्रंट व्ह्यू आहे या फ्रंट व्ह्यूला आपल्याला सॉलिडमध्ये आपल्याला तयार करायचा आहे. म्हणजे या 2D ड्रॉइंगची सॉलिड ड्रॉइंग आपल्याला इथं काढायची आहे. तर त्याच्या पहिले आपण इथं बघू शकतो की एक स्लॉट आपल्याला दिसत आहे डायग्राममध्ये. मध्ये तो जो स्लॉट आहे तो स्पेसिफाय होण्यासाठी आपल्याला सॉलिड मॉडेलिंगमध्ये इझी होण्यासाठी आपण एक त्या स्लॉटवरती एक 25 डिस्टन्सची एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. त्यासाठी एक सेंटर लाईनवरून आपण ऑफसेट लाईन ड्रॉ केलेली आहे. इथं बघू शकतो आपण 25 mm डिस्टन्स दिसत आहे. तर एक लाईन ड्रॉ केली आपण आणि त्या लाईनला आपण काय केलं तर लेफ्ट साईडला 25 डिस्टन्सवरती ऑफसेट करून घेतलं. म्हणजे ती लाईन आपल्याला इंटरसेक्शन जे आहे ते आपल्याला दाखवणार आहे. तर एक्स्ट्रा लाईन जी आहे ती आपण इथून एरेज करून घेतली, ट्रिम करून घेतली आणि या लाईनला आपल्याला एक्सटेंड करायचं आहे म्हणून आपण पहिले बेस लाईनला सिलेक्ट करायचं आणि बघा या ट्रिममध्येच एक ऑप्शन आपल्याला दिसते एक्सटेंड म्हणून. तर त्यामध्ये आपण जाऊन या लाईनला आपण आता एक्सटेंड करणार आहोत. तर एक्सटेंड ते पूर्ण बेसपर्यंत आहे त्यामुळे आपण पूर्ण बेस जे लाईन आहे तिला सिलेक्ट केलं आणि ट्रिममध्ये जाऊन एक्सटेंडवरती क्लिक केलं. परत जी लाईन आहे त्या लाईनला सिलेक्ट केल्यानंतर ती लाईन एक्सटेंड झाली. तर अशा प्रकारे एक 2D बेस जो आहे आपला ड्रॉइंगचा हा तयार झालेला आहे. आता आपल्याला जायचं आहे सॉलिड ड्रॉइंगमध्ये. त्यासाठी आपण 3D बेस जे आहे त्यावरती क्लिक करणार आहोत आणि नंतर यामध्ये SC आयसोमेट्रिक आपल्याला क्लिक करायचं आहे, रिअलिस्टिकवरती क्लिक करायचं आहे लेफ्ट साईडला आणि नंतर प्रेस पुलवरती क्लिक करून जे आपले डायग्राम आहे त्यामध्ये जी थिकनेस दिलेली आहे ती थिकनेस आपल्याला यामध्ये पुट करायची आहे. तर इथं आपण बघू शकतो की आपली जी डायग्राम आहे याला आपल्याला अशा प्रकारे प्रेस पुल करून थिकनेस देता येते. सेम जर पार्ट असेल तर त्या सेम पार्टला आपण इथं सिलेक्ट करू शकतो आणि सिलेक्ट केल्यानंतर कॉपी टाईप केल्यानंतर तो सेम पार्ट आपल्याला डायग्राममध्ये तो पार्ट आपण टॉपचा ड्रॉ केलेला आहे तो वन साईड आहे. तर त्याला आपल्याला सेंटरला घ्यायचं आहे. तर सेंटरला येण्यासाठी आपण त्याला अगोदर काय केलं डायग्रामला रोटेट करून घेतलं आणि रोटेट केल्यानंतर आता तो जो पार्ट आहे तो आपण सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याला आता सेंटरला घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण इथं बघा मूव कमांड जी आहे ते मूव कमांड यूज करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कीबोर्डवरती मूव टाईप करायचं आहे किंवा मग राईट क्लिक करून मूव सिलेक्ट करायचं आहे. इथं बघा आपल्याला ट्रायंगल दिसतो. ट्रायंगल म्हणजे सेंटर आपल्याला दाखवतो तो. तर त्या सेंटरपासून आपल्याला त्याला उचलायचं आहे आणि डायग्रामचा जो सेंटर आहे त्यावरती पुट करायचा आहे आणि ज्या एक्स्ट्रा लाईन्स आहेत त्याला आपल्याला इथून इरेज करायचं आहे किंवा ट्रिम करायचं आहे. अशा प्रकारे एक्स्ट्रा लाईनसुद्धा आपण ड्रॉइंगमधल्या काढलेल्या आहेत. अशा प्रकारे डायग्राम जे आहे ते आपली कंप्लीट झालेली आहे आणि या डायग्रामला आपण कलरसुद्धा करू शकतो. तर इथं बघा शेडेड आपल्याला दिसत आहे. तर यामध्ये आपण शेड जे आहे ते सिलेक्ट करू शकतो. कन्सेप्च्युअल आहे, नंतर शेडेड आहे. तर त्यामधलं आपण सिलेक्ट करूया कुठलं पण एक आणि तिथून आपल्याला कलर त्याला देता येतो. तर असे वेगवेगळे कलर जे आहे ते आपण यामधून देऊ शकतो आणि आपली जे डायग्राम आहे तिला आणखी
अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो.